त्या आजीच्या चेहऱ्यावर एक नजर टाकताच माझ्या लक्षात आलं की या संपदाच्या आई. म्हणून मग औपचारिक ओळख करून देण्याची वाट न पाहता मी सहज म्हटलं, म्हणजे ही देवळात येत नाही का? तिचं म्हणणं, देवानं माझं काय भलं केलंय. आईनं एक हलका सुस्कारा टाकला. तो सुस्कारा मला बरंच काही सांगून गेला. मी म्हटलं, जाऊ दे, देवळात नाही आली तर नाही, पण जरा देवळाच्या पायरीपर्यंत आली ना तरी ते पुण्यही काही कमी नाही आहे. आईनं माझ्याकडं एकटक पाहिलं. मग म्हणाली, संपदा बरंच सांगत असते तुमच्याबद्दल. अगदी तशाच आहात तुम्ही. माझं तुमच्याकडे एक काम आहे. खरं तर त्यासाठी मी तुम्हाला घरीच बोलावणार आहे. जाऊ दे, आता आपण भेटलोच ना तर इथेच सांगा. तुमच्या इतक्या ओळखी आहेत ना, मग संपदासाठी स्थळ पहा ना. भर बाजारातल्या, आणि तेही संपदा समोरच्या त्यांच्या या बोलण्यानं मी एकदम अवघडून गेले. पण गंमत म्हणजे त्या घोळून घोळून तीच वाक्य बोलत असताना संपदा अगदी निर्विकारपणे उभी होती. जणू जे काही चाललं होतं त्यात तिचा काडीचाही संबंध नव्हता. नंतर संपदाशी या विषयावर मी बोललेच नसते. पण दुसऱ्या दिवशी डबा खाऊन झाल्यावर संपदा आपणहून म्हणाली, कालच्या आईच्या बोलण्यानं तुला अगदी ऑकवर्ड वाटलं असेल ना, पण तू लक्ष नको देऊ हां तिच्याकडे. वय झालंय तिचं आता. एखादी गोष्ट घडणार नाही हे ती स्वीकारूच शकत नाही. मला बोलणंच सुचेना. थोडा वेळ शांततेतच गेला. मग मी धीर गोळा करून बोलावं तसं म्हटलं, संपदा, तू लग्न करायचं नाही असं ठरवलंयस? संपदा उदास खिन्न हसली. नाही ग बाई, मी कोण ठरवणारी. पहिले काही दिवस मला ही वेडी आशा होती, आपलं एक दिवस लग्न ठरेल. माझे मामा स्थळ पाहायचे मला तेव्हा. दरवेळी दाखवायला जाताना नव्यानं मोहरायची मी. पण मग मामा गेले. आरशानं जी गोष्ट मला सांगूनही मला समजत नव्हती ती या 5-50 कारणांनी स्पष्ट सांगून टाकली. आता मी अशीच.